नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजच्या आपल्या स्पेशल त्रिपुरारी पौर्णिमा व्लॉगमध्ये। तर सकाळ झालेली आहे, त्याच्यानंतर आज सुरुवात करून घेतलेली आहे। त्रिपुरारी पौर्णिमाच्या दिवशी देवदिवाळी ही म्हणून साजरी केली जाते। हा पवित्र असा दिवस आहे। व्लॉग मी कालच शेअर करणार होते, पण सगळं एडिटिंग वगैरे बाकी राहिलं होतं, जमलंच नाही माझं करायचं, म्हणून मग म्हटलं चला आज तरी आता करून तुमच्यासोबत थोडा होईना मी त्रिपुरारी पौर्णिमा कोणत्या पद्धतीने कशी साजरी केली हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। तर व्लॉग पूर्ण बघा शेवटपर्यंत। सकाळ झाली, त्याच्यानंतर बाकीची कामं आवरून झाली, आंघोळ वगैरे झाली। म्हटलं चला आंघोळ झाल्यावर माझं एक काम असतं ते म्हणजे तुळशी वृंदावनाची पूजा वगैरे करणं। अगदी छोट्या कुंडीत छान अशी तुळशी लावून घेतलेली आहे, छान मोठी झालेली आहे। आणि तुळशी मातेचं लग्न त्या दिवशी करून घेतलेलं होतं। तो व्लॉग मी काय तुमच्यासोबत शेअर नाही केला। तर आता इथे तुळशीची पूजा करून घेतली, छानपैकी दिवा वगैरे लावून घेतला आणि तुळशीला पाणी वगैरे घालून नमस्कार वगैरे करून घेतलेला आहे। आणि छान अगदी मस्त मन अगदी प्रसन्न होऊन जातं असं आपण जर तुळशीची पूजा सकाळी सकाळी करून घेतली तर खूप छानही वाटतं, घरात अगदी पॉझिटिव्हिटी निर्माण होते। आणि पौर्णिमेच्या दिवशी मी कोणकोणती सेवा करत असते हेच तुमच्यासोबत मी शेअर करत आहे। तर थोडक्यात थोडं मी काय सेवा करते हेच तुमच्यासोबत दाखवणार आहे। मी मागे पण भरपूर वेळा मी व्हिडिओ शेअर केलेला आहे, पण म्हटलं चला आज पण करूया। आणि छान उंबरठ्यावर हळदीचं लेपन केलेलं आहे, तो मार्बलचाच बसवलेला आहे। उंबरा कधी पण लाकडाचाच असावा, पण आता हे कंपनीच्या क्वार्टरमध्ये आम्ही राहतो त्यामुळे हा काय आपण चेंज करू नाही शकत। तर हा मार्बलचा उंबरठा आहे, त्याच्यावर सुद्धा करू शकतो। तर मी त्याच्यावरच हळदीचं लेपन करून लावून घेतलेलं आहे। खाली गोमूत्र लावायचं, त्याच्यानंतर नाही तर मग हळदीत मिक्स केलं तरीही चालतं। तर ते मिक्स करून मी छान उंबरठ्यावर हळदीचं लेपन करून घेतलं। दरवाजावरही स्वस्तिक ओम वगैरे, आज पौर्णिमा आहे तर नवीन स्वस्तिक आणि ओम कुंकवाने हळदीने काढून घ्यायचा। नंतर रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे आणि आता देवांची छान पूजा वगैरे करून घेणार आहे। आज देव दीपावली आहे म्हणून म्हटलं चला देवांना सुद्धा आज छानपैकी असं स्नान घालूया। आणि देवांची छान उटणं लावून छान मी आंघोळ घालणार आहे आज। आणि इथे गंगाळ घेतलेला आहे, छोटंसं पूजेसाठी आहे ते, असंच देवांची आंघोळ घालण्यासाठी। तर छान मी तिथे पाणी घेऊन घेतलं, त्याच्यामध्ये छान फुलं वगैरे टाकून घेणार आहे। अगदी मन आणि देव अगदी म्हणजे आज देव दीपावली आहे तर देवांचं अगदी छान मस्त असं स्नान घालून घेणार आहे मी इथे। तर हे बघा पाण्यात फुलं वगैरे टाकून घेत आहे मी इथे। त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे काय तर आज महादेवांनी त्रिपुरासुर राक्षस होता, त्याचा वध केला होता, त्यामुळे त्याचा वध करून मग सगळ्या देवांनी देव दीपावली ही साजरी केली। सगळीकडे प्रकाशमय असं वातावरण झालं, तर म्हणून आजच्या दिवशी दिवे वगैरे लावून आणि छान देवांची दीपावली अशी साजरी केली जाते। तर दरेक मंदिरात छान खूप सारे दिवे, लाखो दिवे लागत असतात आजच्या दिवशी। म्हटलं चला आपल्या घरातही देव असतात तर त्यांचीही दिवाळी छान झालीच पाहिजे, आणि आपण घरात करतच असतो आणि पौर्णिमा आहे त्यातल्या त्यात म्हणजे, तर म्हणून म्हटलं चला आज छानपैकी असं देवांना उटणं लावून छान आंघोळ घालूया, कारण आपणही करत असतो तर देवांची तर झालीच पाहिजे ना। तर म्हणून म्हटलं चला मस्तपैकी आज छान त्यांची आंघोळ वगैरे स्नान घालून घेतलेलं आहे देवांना मीने। आज उटणंच लावलेलं आहे, नाही तर नेहमी पंचामृत वगैरे टाकून मी देवांची आंघोळ वगैरे करत असते। तर मग आज पाण्यामध्ये राहून गेलं होतं, थोडंसं दूध टाकून घेतलं मीने, अगदी बघितलंच तुम्ही। तर अशा पद्धतीने मी देवांची म्हणजे आंघोळ वगैरे स्नान करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आता सगळं झाल्यावर मग मंदिरात त्यांची स्थापना वगैरे करून देणार आहे। आणि देव अगदी मस्त आणि छान निघालेले आहेत। आज मस्त असं उठण्याचा सुगंध असा दरवळत होता आणि फुलं वगैरे टाकून घेतली ना तर खूप छान वाटलं। सकाळी सकाळी पौर्णिमेच्या दिवशी ही सगळी कामं सेवा, जरी आपला त्रिपुरारी पौर्णिमा नसली आणि दर महिन्याला येते पौर्णिमा ती असली ना तरीसुद्धा पंचामृताने देवांना स्नान घालावं, कारण आपण त्यांची प्राणप्रतिष्ठा वगैरे केलेली असते त्याच्यामुळे। तर अशा पद्धतीने देवांचे स्नान घालून घेतलं आणि छान असे ताटामध्ये ठेवून घेतलेलं आहे। आणि मी आता इथे देवपूजा वगैरे पूर्ण करून घेतलेली आहे। तर छान अशी देवांची पूजा वगैरे झाली, आरती दीप धूप सगळं करून झालेलं आहे आणि छान असं वाटत होतं, अगदी फ्रेश। त्याच्यानंतर आपला जो गॅस आहे त्याची पूजा करून घेतलेली आहे।
आणि मागच्या साईडला सुद्धा हळदीचं स्वस्तिक काढून घेतलेलं आहे. गॅसची पूजा याच्यासाठी करायची असते की आपल्या इथे अन्नपूर्णा नेहमी प्रसन्न राहते आणि आपण अन्नपूर्णा माता आणि गॅसवर आपण रोज स्वयंपाक करत असतो, तर एक दिवस तरी गॅसची आपण पूजा केलीच पाहिजे. याच्याने अन्नपूर्णा माता खूप प्रसन्न होते आणि आपल्या घरात कधीही धनधान्याला कमी पडत नाही. म्हणून मी दर शुक्रवारी आणि पौर्णिमेला आपल्याजवळ पहिल्या काळात चुले होते, चुल्याची पूजा वगैरे केली जायची. पण आजच्या याच्यात चुल्या वगैरे नसतो, पण गॅस असतो. गावाकडे तर असतातच. तर गावाकडे बघा रोजच स्वयंपाक सुरू करण्याआधी पूजा केली जायची चुल्याची. तर त्याच्यामुळे आपल्याकडे गॅस आहे, तर त्याची पूजा आपण रोज नाही पण निदान पौर्णिमेला आणि शुक्रवारी तरी केली गेली पाहिजे. तर म्हणून मी करत असते. तर अशा पद्धतीने गॅसची पूजा वगैरे करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर दुपारी खूप स्वयंपाक वगैरे खूप लेट झालं. मग हे सगळं पूजा वगैरे सेवा असते ना, त्या दिवशी थोडं लेट होतं. तर मग आता संध्याकाळ झालेली आहे. म्हटलं चला थोडासा इथे मी आता शिरा बनवून घेत आहे प्रसादासाठी. तर प्रसाद बनवायचा आहे कारण आज पौर्णिमा आहे. तर पौर्णिमेच्या दिवशी मी सत्यनारायण घरातल्या घरात करत असते. तर छोटंसं नारायणाचं पूजा मी पाटावर मांडत असते देवाऱ्याच्या साईडलाच. तर त्याच्यासाठी प्रसादासाठी मी ते शिरा बनवून घेतला. म्हणजे आज थोडा वेगळा बनवला आहे पायनॅपल फ्लेवरचा. तर तो नैवेद्य दाखवायचं होतं म्हणून बनवून घेतलेला आहे. मग पूजा वगैरे मांडणी करून घेणार आहे. ती सगळी तयारी पण करून घ्यायची आहे. छान रवा वगैरे भाजून घेतला आणि थोडासा फूड कलर टाकून घेतला होता येल्लो, आणि खूप टेस्टी असा म्हणजे प्रसाद झालेला होता. त्याच्यानंतर संध्याकाळ झालेली आहे. देवाजवळ दिवा लावून घेतलेला आहे आणि दीपधूप दाखवून घेतलं देवांना सुद्धा संध्याकाळच्या टायमाला. आणि बघू शकताय किती छान असं दिसतंय आणि छान प्रकाशमय झालेला आहे आणि असं छान ऑरेंज येल्लो असा प्रकाश पडलेला आहे आज दिव्याचा आणि खूप छान दिसतंय ते. असं जे उजेड पडलेलं आहे ना देवाऱ्यामध्ये, छोटंसं देवघर आहे माझं अगदी. तर खूप छान वाटतंय. त्याच्याजवळ दिवा वगैरे सगळं लावलं ना, तर किचनमध्येच आहे. तर अगदी म्हणजे प्रसन्न असं वाटतं किचनमध्ये वातावरण. आणि धूप दाखवून घेतली. त्याच्यानंतर कर्पूर हवन करून घेतलेलं आहे. कर्पूर हवन मी नेहमी करत असते. पौर्णिमा आणि अमावास्येला आपल्याला 15 दिवसात म्हणजे डेलीच करायचं आहे. थोडं आठवड्यातून एकदा केलं तरीही चालतं. तर अशा पद्धतीने कर्पूर हवन करायचं आहे. नेहमीच सांगत आलेले आहे मी तुम्हाला, कर्पूर हवन आपल्याला करायचा असतो. एक कपूरचं घ्यायचा आहे आणि तो टाकायचा, तो जाळायचा. पहिला संपायच्या आधी दुसरा टाकायचा आणि स्वाहा म्हणायचं. कुलदेवतेचं नाव घ्यायचं आहे किंवा मग स्वामींचं मंत्र म्हणायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणूनही तुम्ही कर्पूर हवन करू शकता. ते झालं. त्याच्यानंतर म्हटलं पूजेची थोडंफार पाट वगैरे ठेवून घेतला होता. खाली स्वस्तिक काढलं. त्याच्यानंतर पाटाभोवती रांगोळी वगैरे काढून घेतली आहे. पाटावर छान कपडा अंथरला आहे. कलश वगैरे भरून ठेवला. सत्यनारायण भगवानांचा फोटो वगैरे ठेवून घेतलेला आहे. तर ते म्हटलं ते दाखवण्याआधी दिवे वगैरे लावून घेऊया आणि दिवे सगळीकडे ठेवून देऊया, कारण आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे. तर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सगळीकडे दिवे वगैरे लावत असतात. तर मग आपणही घरी सगळीकडे दिवे आणि प्रकाशमय असं वातावरण झालं पाहिजे. आणि जसं आपण दिवाळीला करतो त्याच पद्धतीने करायचं असतं. आणि मंदिरांमध्ये सुद्धा तुम्हाला माहितीच आहे आजच्या दिवशी लाखो करोडो असे दिवे लागत असतात. तर अशा पद्धतीने दिवे वगैरे लावून घेतले. म्हटलं आधी दिवे वगैरे लावून घेऊया. आता विंटर सेशन आहे त्याच्यामुळे लवकरच अंधार पडतं, त्याच्यासाठी लवकर लावून घेतलेला आहे. प्रदोष काळ आहे हा. तर दिवे वगैरे लावून घेतले ना, तर छान मन अगदी प्रसन्न असं वातावरण झालं होतं. सगळीकडे आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे, तर सकारात्मक वातावरण असं तयार झालेलं आहे. आणि अशा पद्धतीने पूजा, दीप, धूप सगळंच करून घेतलं ना आपण, तर खूप छान मन अगदी प्रसन्न होऊन जातं. तर असं वातावरण अगदी सात्विक झालं होतं. खूप पॉझिटिव्हिटी अशी निर्माण झालेली होती. असं सणवार असलं ना, तर घरात अगदी छान मस्त असं वातावरण तयार होतं आणि खूप छान वाटतं अगदी. आणि दारामध्ये अशा पद्धतीने रांगोळी आणि छानपैकी दिवा, दीप, धूप चालू असेल ना, तर खूप मस्त असं प्रसन्न होऊन जातं मन अगदी. तर अशा पद्धतीने लावून घेतलेलं आहे. छान रांगोळी आणि दीप, धूप सगळं करून झालेलं आहे. मग त्याच्यानंतर पूजा मांडायला सुरुवात करणार होते. आधी घरातलं वातावरण छान पवित्र आणि मस्त असं पॉझिटिव्हिटी केलं की नंतर आपण कोणतीही पूजेला सुरुवात केली ना, तर मन अगदी प्रसन्न राहतं आणि छान आपली पूजा होत असते. तर त्याच्यानंतर गॅलरीतही आलेली आहे. गॅलरीतसुद्धा मी इथे
दिवे लावून घेणार आहे. आणि बघू शकताय वरपर्यंत दाखवलं तुम्हाला तर ती तुळशी आणि छानपैकी टसमी नॉट म्हणजे लाजाळूचं झाड वगैरे आहे ते दोघेही छान खूप मोठे असे वर झालेले आहेत. त्याच्यानंतर माठाजवळ सुद्धा एक दिवा ठेवून घेतलेला आहे किचन ओट्यावर. आणि बघायचं तुम्ही किचन ओट्यावर जर आपण कधी दिवा वगैरे लावत असलो ना, गॅसचे बटणं वगैरे बंद आहे की नाही हे चेक करून मगच करा. सेफ्टीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर इथे पूजा वगैरे करून घेत आहे मी. इथे सत्यनारायण भगवानांची पूजा मी दर पौर्णिमेला इथे करत असते. बघू शकताय तुम्ही सत्यनारायण पूजेची मांडणी थोडक्यात थोडी अशी करायची असते. गणपती, त्याच्यानंतर वरुण देवता आणि मग वरुण देवता आणि त्याच्यानंतर कुलदेवतेचे सुपारी अशा पद्धतीने पूजा वगैरे करून घ्यायची आहे. गणपती बाप्पा ठेवून घेतले आहेत. नंतर बाळकृष्ण आहे. आपण तांब्यावर थोडेसे तांदूळ वगैरे भरून त्याच्यावर बाळकृष्णांची मूर्ती स्थापन करायची आहे आणि सत्यनारायण भगवानांचा फोटो ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने पूजेची मांडणी थोडक्यात थोडी करायची असते. आणि पुस्तक भेटतं ते आपलं दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रामध्ये गेलं की सत्यनारायण पूजेचं पुस्तक भेटतं. तर त्या पुस्तकानुसार पूजा वगैरे करून घ्यायची आहे आपल्याला. त्याच्यात सगळं लिहिलेलं आहे डिटेलमध्ये. गणपती बाप्पांच्या सगळ्यात आधी पूजा करायची आहे. त्या ज्या 3 सुपाऱ्या आहेत ना त्यांच्यावरच पूजा करायची आहे. त्याच्यात पुस्तकात दिल्या आहे त्याप्रमाणे पूजा करायची. आणि खडी साखर लागते आपल्याला थोडी आणि भरपूर असे तुळशीचे पानं वगैरे लागतात. तर पहिल्या दिवशीच तोडून ठेवायचे तुळशीची पानं वगैरे. तर अशा पद्धतीने मांडणी वगैरे करून घेतली. त्याच्यानंतर खडी साखरेचा प्रसाद आणि थोडा दुधाचा प्रसाद ठेवून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने पौर्णिमेच्या दिवशी ह्या सेवा मी करून घेत असते. आणि आज तर त्रिपुरारी पौर्णिमा होती म्हणून सगळीकडे दिवे वगैरे जास्तीचे लावून घेतलेले आहेत मी. पण ज्या सेवा असतात त्या मी दर पौर्णिमेला करत असते. तुम्हाला हा त्रिपुरारी पौर्णिमेचा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. मला कमेंट करून नक्की सांगा.